केला होतास वय? बघू. आणि हे बघ पारू, जरा महागातली आणली साडी, परत मला सांग आईल्या मॅडमना आवडेल ना? 5,000ची साडी? मग त्यात काय झालं? कसं आहे, आईल्या मॅडम आपल्याकरता जे काय करतात त्याच्या पुढे 5,000 म्हणजे किरकोळ झाली. पण तुला सांगू का, आईल्या मॅडम आहेत ना, कधी किंमत बघत नाही, माणसाच्या भावना बघतात. हे समजा ठीक आहे बा, पण हे बघ, एवढे पैसे खर्च करून तू एवढी महागातली साडी घेतलीस ना, तर देवी आईंना नाही आवडणार. आपण एक काम करूया ना, ही किंमतच काढून टाकूया, देवी आईंना कळायला नको. चला ऐका, इकडे या सगळ्यांनी. आणि हा, तुमची ती बॉस कुठे आहे? सावित्री कुठे आहे ती? काय झालं मॅडम? सावित्री मॅडम, आज या किर्लोस्कर मॅन्शन मध्ये खूप जोरात रक्षाबंधन साजरी होणार आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे आदित्यला आणि प्रीतमला सगळ्या सर्वंट्स म्हणजे नोकर ओवाळणार आहेत, राखी बांधणार आहेत. मग त्यात ती कामचुकार पारू. ओ सॉरी, वाईट वाटलं का? ब्युटी क्वीन, इंटरनॅशनल मॉडेल आणि किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीजची ब्रँड अँबॅसेडर तुमची पारू ती पण असणार आहे. आणि हा, ती ओव्हर स्मार्ट प्रिया, तिला सुद्धा. त्या दोघी सुद्धा आज आदित्यला आणि प्रीतमला राखी बांधते. मग मजा येईल. जा जा, पटकन तुझं काम कर. हा, आणि ऐका, तुम्ही आदित्यला आणि प्रीतमला राखी बांधल्यानंतर तुम्हाला एक्सपेन्सिव्ह गिफ्ट्स मिळणार आहेत, कळतंय? नाही, एक्सपेन्सिव्ह म्हणजे महागडे गिफ्ट्स मिळणार आहेत. सो फटाफट रेडी व्हा आणि या. जा ना, तोंड काय बघते माझं बावळट. तर हे नवीन काय सुरू केलं दामिनी मॅडमने? या सगळ्याची काहीच गरज नव्हती, पण काहीतरी कुरापती केल्याशिवाय शांत बसतील त्या दामिनी मॅडम कसल्या? मारुती, ते जे आणलंयस ते दे आता. हे तुमच्यासाठी. वाह, सुंदर आहे साडी, खूप आवडली मला. ते साडी घ्यायला गेलो तू तेव्हा मला टेन्शन होतं, म्हणजे तुम्हाला आवडती नाही आवडती, म्हणजे तुम्हाला शोभून दिसेल न दिसेल. पण तुम्हाला आवडली साडी, ह्याच्यातच मला समाधान आहे. तुम्ही मला भाऊ म्हणलात, एक भाऊ म्हणून मी तुमच्यासाठी, तुमच्या कुटुंबासाठी अख्ख्या जगाशी लढू शकतो. मॅडम, मी तुम्हाला वचन देतो, जीव गेला तरी चालेल, पर हे नातं मी निभावणार. एक वेळ जीव गेला तरी चालेल, पण आपलं हे नातं संपणार नाही. अख्खं जग जर माझ्या विरोधात गेलं तरी जगाबरोबर लढू शकतोय मी, कारण तूच माझी ताकद आणि तूच माझा अभिमान आहेस. तूच माझ्या घराची शान आहेस, आणि तुझ्याशिवाय आयुष्य कसलं आयुष्य? आयुष्यात सगळ्यात जास्त अभिमान कुठल्या गोष्टीचा असेल ना, तर तो याच गोष्टीचा आहे, तू माझी बहीण आहेस. निघ, चालती हो माझ्या घरातून. आजपासून या घराचं दार तुझ्यासाठी कायमचं बंद झालं. परत हा उमरा ओलांडून आत यायचं नाहीस तू. आणि जर परत तुझं तोंड दाखवशील तर माझं प्रेतच बघशील. आजपासनं तू आम्हाला मेलीस आणि आम्ही तुला. तुझ्या नावाची आंघोळ करून तुझ्या बरोबरच्या नात्याला माती देतोय आज. परत माझ्या दारात येऊ नकोस. निघ.
आईल्या हे आईल्या मॅडम काय झालंय? तुला सांगितलंय ना, तू जा ना. हो आणते. सगळ्यांनी राखी बांधली तेव्हा मला आनंद झाला. पण आत्ता का विचित्र वाटतंय? असं वाटतंय की पारूनी राखी नाही बांधली पाहिजे. अहिल्या मॅडम